तुम्ही पाहू शकता मातरंगी पाटील नंबरवाडी येथे आलेले आहेत आणि ते मारुतीचं दर्शन घेऊन सभेच्या ठिकाणी जाणार आहेत आणि लोकांना संबोधित करणार आहेत। नेमका काय सांगणार आहेत याची लोकांना उत्सुकता लागलेली आहे। निवडणुकीविषयी आणि संबोधित करणार महाराष्ट्रामध्ये आहेत आणि दादांच्या संरक्षणासाठी खंबीर आहे त्याचंही उदाहरण तुम्ही दिलं। आता स्वागत बघून महाराष्ट्राला सुद्धा हेवा वाटेल आणि प्रत्येक गावात आपल्यासारखी माणसं निर्माण होतील। आता दादांचं आगमन झालंय, आपण सगळ्यांनी शांतता बाळगायची आणि दादांचं स्वागत करायचंय। दादांचं आगमन झालंय, पुढचा 1 मिनिट सतत टाळ्या वाजवत राहायचे, एवढी ताकद दादांनी द्यायची, एवढं प्रेम आणि ऊर्जा आपण द्यायची दादांना। आपण सतत दादांना थोडं वातावरणामध्ये गर्मी आहे त्यामुळे सगळ्यांनी शांततेत बसा, टाळ्या वाजवत राहा, टाळ्यांचा कडकडाट। एक घोषणा तुम्ही म्हणायचंय मराठ्यांचा वाद आला, स्वागत होत आहे दादांचं, टाळ्यांचा कडकडाट पाहिजे। मराठ्यांची अस्मिता, महाराष्ट्राचा ढाळ्यावर तुमचा आमचा स्वाभिमान, आपल्या सर्वांची आन बाण आणि शान, दादांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचंय। स्टेजवरच्या मंडळींना विनंती आहे, आपण सर्वांनी खाली यावं, दादांचे विचार आपल्याला ऐकायचे। मंडळी वेळ आपल्याला दादांचं स्वागत आपण आपल्यातून केलं। कुणब्याचं प्रतीक, शेतकऱ्याची बैलजोडी आणि बैलजोडी इतकी देखणी होती की आपल्या खरोखरच आपल्या राजाला शोभणारी होती आणि म्हणून यानंतर दादांना आपल्याशी संवाद साधणार आहे। दादांना पुढे आणखी एक तालुक्यात जायचं आहे, त्यामुळे एवढ्या टाळ्या वाजवा, एवढ्या टाळ्या वाजवा, एका तालात सुद्धा टाळ्या वाजवा। यानंतर आदरणीय दादा छत्रपती शिवराय आपल्या लांबरवाडीमध्ये जमलेल्या सर्व बांधवांना माझा मान देश। आपला संघर्ष हा मराठा आरक्षणाचा, मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाच्या आई बापांना बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे। आपल्या आई बापांना रात्रंदिवस शेतात राबून लेकरं शिकवली, त्या लेकरांनाही नोकऱ्या लागल्या पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे, यासाठी आपला हा आरक्षणाचा संघर्ष सुरू आणि हा संघर्ष थांबणार नाही। शेवटच्या मराठ्यांच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही। कोणी किती विरोध केला, मराठ्यांना आरक्षण येऊ दिलं जाणार नाही असं कोणी कितीही म्हणलं, मी मात्र मराठ्यांना ओबीसी आरक्षणात आणणार म्हणजे मग ती किती बलाढ्य शक्ती असू दे, मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। आपल्या लेकरांना आपल्याला
आरक्षण द्यायचं माझ्या बापावर लक्षात असू दे. राजकारण याच्यात आणू नका. तो कोणत्या पक्षाचा मराठा असेल त्याने याच्यात राजकारण आणू नका. कोणत्याही पक्षाचा मराठा असला तरीही तो आरक्षण घेणार. त्यामुळे इथं प्रश्न जातीचा, इथं पक्षाचा प्रश्न नाही. बाकी ज्यांच्या जाती मोठ्या झाल्या, आपली जात आणि आपले लेकर आपल्याला मोठे करायचे, त्यामुळे इथं राजकारण आणणं. तुम्ही राजकारण आणलं, तुमच्या हातानं तुमच्या लेकराचं तुम्ही वाटोळ करणार. याला दुसरं कोणी जबाबदार नसणार. जशी जमीन तुमच्या लेकरांसाठी आयुष्यासाठी आयुष्याची भाकरी म्हणून महत्वाची, तसंच आरक्षण हे तुमच्या लेकरासाठी आयुष्यासाठी महत्वाचे. हे मिळालेलं आरक्षण चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या लेकराचं कल्याण करणार आहे. शेतीला जोड म्हणून आरक्षणाची गरज आहे. ज्यांना ज्यांना मिळालं ते प्रगत झाले आणि ज्यांना आरक्षण मिळालं नाही ते मागं पडले. त्या राजकारणी लोकांच्या नादी लागून आता आपली जात मागं पडू देऊ नका. आपल्या लेकराला सुद्धा आपल्याला आरक्षण द्यायचंय. इथं सगळ्यांनी मतभेद असले तरी सोडवून द्या. इथं जातीसाठी संघर्ष करा आणि खूप दिवसानंतर जात आपली एकत्र आली. जोपर्यंत एक येत नव्हती तोपर्यंत सगळ्यांनी आपल्यावरती अन्याय केला आणि छळ पण केला. लेकरं शिकताना त्यांना त्रास झाला. गावागावात आपली जात एक नव्हती म्हणून आपल्यालाही त्रास झाला. आता काय कोणाला घाबरायची गरज? पुऱ्या राज्यातली जात एकत्र आली. जात एकत्र नव्हती तोपर्यंत यांचं साधलं. आता नाही. जाहीर सांगतो तुम्हाला, अजिबात कोणाला पाय लावायचा नाही. कोणी लावला तर ऐकून सुद्धा घ्यायचा. आपण काय लोकांचा अन्याय सहन करण्यासाठी जन्म घेतलेला नाही. जातीवर पण अन्याय होऊ द्यायचा नाही आणि स्वतःच्या लेकरावर सुद्धा. जातीवर अन्याय व्हायला लागला, एकमेकाच्या मदतीला धावून जायचा, कसलाच विचार करायचा आणि आपल्या लेकरांसाठी त्याला आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणत्याही राजकारणाचा विचार करायचा. तो त्याच्या स्वार्थासाठी तुम्हाला जाऊ नका म्हणणार, 100% म्हणणार जाऊ नका. त्याचा स्वार्थ आहे त्याच्यात. आपण एकत्र राहिलो तर आपल्या लेकराला मिळणार आहे. आपण जर एकत्र नाही राहिलो तर आपल्याला मिळणार नाही. आपण एकत्र राहू नये याच्यातच त्याचा फायदा आहे. त्याला तो फायदा घेऊ द्यायचा नाही. आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे, त्यासाठी आपण एकत्र राहायचं. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतोय, कारण माझा सगळा संघर्ष समाजासाठी, राजकारणासाठी नाही. त्याला खूप मोठं केलं. आता आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे. एकही आपल्या बाजूला बोलत नाही. आपण ज्यांना ज्यांना मोठं केलं 70 वर्षात त्यातला एकही नेता आज आपल्या बाजूला आपल्या आरक्षणाच्या बाजूला बोलत नाही. खरी तर जबाबदारी 70 वर्षात तुम्ही ज्यांना ज्याला मोठं केलं, ज्या आमदाराला मंत्र्याला, त्याची ही जबाबदारी होती. मराठ्यांचं आरक्षण कुठे हे शोधण्याची जबाबदारी त्याची होती. कारण विधानसभेच्या पटलावर तो काम करत होता, आपण नाही. आपण त्याला विश्वासाने निवडून पाठवलं, हा आपले काम करील म्हणून. हे शोधण्याची जबाबदारी त्याची होती. आपल्या मराठ्यांच्या नोंदी कुठे, आरक्षण कुठे हे शोधण्याची जबाबदारी त्याची होती. त्याने नाही शोधली. आज आपल्या लेकरांसाठी आपल्याला संघर्ष करावा लागला. आपण एकत्र आलो आणि आपला न्याय आपणच मिळवला. पुढच्या काळातही ज्यांच्या नोंदी राहिल्या त्यांना न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं. आपल्या लेकरं आपल्यालाच मोठे करायचे. आपल्या लेकरांच्या बाजूला कोणी येणार नाही म्हणून आपले लेकर मोठं करायचे, आपलीच जबाबदारी. राहिलेलं पण आपल्यालाच मिळवायचं. तुमच्या नोंदी निघाल्या,
निघाले नाही का निघाले तुम्ही काय आडनाव सापडलं दोन्हीचे लोक किती आणि मग काय राहिलं गावाकडे काय संबंध कुठे पेटायचं काय केलं एका आडनावाची जर नोंद सापडली तर त्या सगळ्या वंशवळीला प्रमाणपत्र मिळते सगळ्या. मला एक सांगा तुमची नोंद सापडली ज्यांचं 75% गावे त्यांचं बाकी त्यांना अर्ज केले सगळ्यांनी केले का काही नाही केले खरं बोलायचं शिकताना ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या भावकीनं अर्ज केले का तुम्ही जर अर्ज नाही केले तर तुम्हाला प्रमाणपत्र कसे मिळते अर्ज जर तुम्ही केले तर प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार. काल मी आयुक्तासोबत बैठक केली त्यांना सांगितलंय 20 तारखेला आचारसंहिता शिथिल होती राज्यातलं एकही प्रमाणपत्र रोखल्याला मी बघू शकत नाही. 20 तारखेला आदेश करणारे सगळे प्रमाणपत्र द्या अर्ज करून घ्या कोणी मागं थांबू नका. एका आडनावाची नोंद सापडी वंशवळ जुळवण्याची जबाबदारी तहसीलदारची कारण तहसीलदार हा तालुक्याचा अध्यक्ष समितीचा राज्यभर प्रत्येक तहसीलदार हा अध्यक्ष केलेला आहे आणि PSI दोघांची जबाबदारी अभ्यासक आणायची ज्या भाषेत येते भाषा वाचायची आणि वंशवळ जुळवून द्यायची जबाबदारी त्यांची. घरी बसू नका. आता नीटचे पेपर झाले पोरांचे ऍडमिशन जून मध्ये सुरू होणार आहे. आपल्या जातीच्या पोरांचं वाटोळं करू नका. तुम्ही स्वतः सगळे पुढं व्हा. आपल्या नोंदी सापडल्या ज्या सापडत नाही त्यांच्या का सापडत नाहीत याचा शोध घ्या. कोणते कोणते रजिस्टर तपासते हे विचार. 33-34 तपासला का पीक पाणी आवाज तपासलाय का 14 नंबर तपासला का सब रजिस्टर सगळे तपासलेत का बारकाईनं लक्ष ठेवून त्यांना विचार. इथं कुठं नाही सापडलं तर पूर्वी भाट नको राजस्थानी त्यांच्याकडे व्यापार आहे तो सुद्धा घेण्यासाठी आपण सरकारला दबाव आणून GR काढायला लावला. जे जे पुरावे असतील ते शोधा. पूर्वीच्या आजोबा पंजोबाच्या पेटीमध्ये सुद्धा काही पुरावे खजिना आपल्याजवळ आहे पण आपल्याला माहित नाही आपल्याला इतर मोठे कसे करायचे. त्याच्यात काही पूर्वीच्या भाषेत काही कागदपत्र सापडले का बघा. शाळेत सुद्धा रेकॉर्ड आहेत. शाळेतले रेकॉर्ड तपासा एकही माणूस राहणार नाही. आणि जर तुमची एक नोंद सापडली तुमचं पूर्ण गाव आजच बसलेले तुमच्या लेकरांचं आजच कल्याण झालेलं आणि नेमकं आपल्याला हेच करायचंय. आपले लेकर अधिकारी झालेले आपल्याला बघायचे. मग हे आरक्षणाचा लढाच त्यासाठी. आता लेकर वयाला जाता कामा. आरक्षण हे अमृतासारखं आहे. 1% जर लेकर होकले ना तर रडत घरी येते. आई बापाने रात्रंदिवस कष्ट करून शिकवलेले दोघांचंही स्वप्न पूर्ण होत नाही ना लेकराचं ना माई बापाचं. आरक्षणामुळं ते बंद कर पाणी चला त्याला बाहेर चल सगळं आरडा करून दिले. आरक्षण भेटलं काय तुला. आपले रेकॉर्ड तपासा. आपल्या लेकरांचा आता वाटोळं होऊ देऊ नका. हा संघर्ष आरक्षण आणि लेकरं मोठं करण्यासाठी. वेळ वायाला घालू नका. सरकारवर अवलंबून राहू नका. सरकारला ठेप्याला आणायला मी पक्का आहे. सरकारची काळजी नका करू. फक्त तुम्ही एकजूट होतो नका. तुम्ही कायम एकजूट ठेवा. हे कसं आरक्षण देत नाही ते मी बघतो. ती काळजीच नाही करायची. तुमच्या नाही नोंदी निघाल्या तरी पण ज्याच्या नोंदी निघाल्या त्यासाठी मी आहे ना. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी कशाला आहे ती करायलाच लागणार आहे. त्या कामाला सुद्धा लागले. त्यांना माहिती एकदा आचारसंहिता शिथिल झाली
की यो बाबा आपल्या मागे लागणार आहे. त्यांना पक्क माहिती. मग आगे पुढे मी आगीचे पिक्चरला तर नाही मी. त्यांना किती वळवळ करू द्या, मी ते बघतो. फक्त तुमच्यावर जबाबदारी एकजूट फुटून द्यायची नाही. आपल्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं म्हणून समजा. हे म्हणत होते की नाही ओबीसी आरक्षण घेऊन देणार नाहीत, म्हणत होते की नाही? घेतलं का नाही? किती वळवळ करून द्यायला. मला तर याच्या आधी एकदा म्हणले ओबीसी आरक्षण मागितलं दंगले होते. म्हणलं हो दे, मला कसले दंगले असतात बघायचे. म्हणजे आरक्षण आमचं आणणार तुम्ही आणि म्हणणार दंगले होणार. म्हणजे रान कुणाचं? आमचं. सातबार आमचं नाव फुकट खातो ते खातो तू. आणि रान मागितलं मग तू दंगले होणार. तुला बटाने दिलता आम्ही ती. आता आमचे पोरं मोठे झालेत, आम्हाला वाटण्या करायच्या. तू कवर खातो, तू लागले फुकट खायची सवय. त्या रे बाजूला तूच वर पडी तू सगळं. आता आमचा आम्हाला दे, तो यायला नको धक्काला म्हणजे, पण आमचा आम्हाला तर दे ना. आमचा तूच काय, तूच काय, कसं करतं म्हणून. एवढ्या वेळेला तर म्हणायचं मी कुणालाच घेऊन देत नाही. म्हणलं मग तो याच्याकडे घेत असतो मी सगळे. आता कसा गार पाडा दिसाने सुद्धा कुंकट गेलाय काय. माया नादी लागला की मी सोडितच नाही. मग ते कोणी असो, कारण मला समाजाला मी मायबाप मानलेलं आहे. मी माझं कुटुंब बाजूला सारून या समाजाला मायबाप मानलेलं आहे. आणि ज्या समाजाला मी मायबाप मानलं त्यांच्याशी गद्दारी करणारी अवलाद माझी नाही. हे आरक्षण आपण घेणार आहे, त्यांनी किती विरोध करून दे. काल तर एक साहेब म्हणले मैं आहे तोवर घेऊन नाही देईंगा. म्हणलं नाही देईंगा, मला हिंदी येत नाही रे. काल म्हणले ते मी जिवंत आहे तोवर नाही घेऊन देणार. घेणार आहे मी, जिवंत राहणार ना करा. आरक्षण पुरं घेणार आहे ते. तुम्ही नाही दिले की तुमचा टांगा पलटी केलात म्हणून समजायचं. फक्त मराठी एकच आले, काही केलं मराठी आणखी फक्त एक आले. एवढी एकीची भीती मराठ्याच्या. ज्या राज्यात 88 उमेदवार आहेत तिथे एका टप्प्यात निवडणूक आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात फक्त 48 उमेदवार आहेत, 5 टप्प्यात. आणि 5ही टप्प्यात त्यांना मोदी साहेबालाच आणायचे. इथंच मराठा जिंकला. मराठ्यांची एकीची एवढी भीती आहे. मराठा भाजपच्या विरोधात होता का? नाही, अजिबात नाही. तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हल्ला करणार, तुम्ही आमचे लाखो पोरांवरती खोट्या केसेस करणार, मग मराठा बी तुम्हाला भोगायलाच लावणार. मराठा जर यांच्या विरोधात असता 106 आमदार गेल्या वेळेस मराठ्यांनी त्यांना निवडून दिलेच नसते. म्हणून माझं म्हणणं आहे, आधी जात पक्षानं जातीला बाप माना, पक्षाच्या नेत्याला बाप मानू नका. मग तो कोणत्या पक्षाचा असेल, आधी जातीला मोठं करा, तुम्ही आपोआप मोठे होता. मराठ्यांच्या एकीची एवढी भीती आहे. मोदी साहेब राहायलाच महाराष्ट्रात आले, सतत गोधाडे आणले ते इथं झोपले. सकाळी उठलं लगेच सुरू, त्याला धंदाच लावलाय. आणि हे त्यांचे हाल फक्त त्यांच्या 4-5 नेत्यांमुळे झालेत महाराष्ट्रात. त्यांना मराठ्याचा द्वेष, त्यांना मराठ्यांचे लेकरं मोठे होऊ द्यायचे आणि भोगायची वेळ मोदी साहेबाला आहे. पुढच्या काळात तरी मोदी साहेब, तुम्हाला या ठिकाणून सांगतो मी, आणखी संधी हातातून गेलेली नाही. तुम्ही तुमच्या राज्यातल्या नेत्याला शान करा, त्यांना सांगा मराठ्याच्या विरोधात जाऊ नको, मराठ्याचं आरक्षण देऊन टाक. आम्ही विधानसभेला तुम्हाला काही ताण देणार नाही. ताण म्हणतो बरं का, फक्त जर तुम्ही आरक्षण नाही दिलं रे बाबा, विधानसभेला मैदानातच मी.
आमची जातच आता आम्हाला देणारे बनायची, दुसऱ्या जाती लय बनेल्या देणाऱ्या आहे. तरी आपल्याला जातीवादी म्हणतात का नाही? ते म्हणतात मराठा ओबीसी वाद आहे. कुठं वाद आहे? रोज सांगा इकडं जाऊ आम्ही लग्नाला चाललो तर 50-50चा पेपर टाकतो गाडीला. त्याने आजच्या पाजला तर आम्ही पाहिजे तर उद्या, आणि नाही पाजला तर एका नाकाला कच घोड्याला येते. इतकं प्रेम आहे एकमेकावरती. आमच्यात नाही वाद. हे त्यांचे 4-5 नेते आहेत आणि आपले 4-5 हे आपलं जुळून द्यायला नसतं. आपलं त्यांचं काहीच नाही. ते नेत्यांना वाटतं मराठे आणि ओबीसी एक नाही राहिले पाहिजे. मध्ये मध्ये तर ते वेगळ्याच धमक्या द्यायचे. ते म्हणायचं आम्ही लय मोठे एकत्र आलो होतो, येऊन देत नसतो. म्हणलं ही किती करू, ओबीसीतच घेत असताना टोळीत तयार झाली त्यांची टोळी, आणि त्या टोळीचा मुकादम यावलेवाला होता. देव तर काही दिसाण्यात खरंच 7-8 देव झाले. हिमालयात गेला का बर्फात पडाय जाऊन तिकडे. त्याच्यासाठी मराठ्याच्या वाटत जायचं नाही. मराठ्या नुसती एक झाले ती एवढी फजिती आहे. यांना आपल्याला एक नव्हतं होऊ द्यायचं. आपण जरी एक झालो तर आपण काही मिळू शकतो हे दाखवता त्यांना. यांचे आणखीन एक शब्द होते, ओबीसी शिवाय पर्याय नाही, असा शब्द होता त्यांना. म्हणजे मराठा गिनतीतच नाही हो. आता त्यांच्या लक्षात आलंय मराठ्याशिवाय महाराष्ट्रातला पान बी हलू शकत नाही. कारण मराठ्या कोणा सभेला जायना, प्रचार करेना, आणि मग खाली काय राहिले त्यांचा त्यांनाच मिळाला लागा नाही. आणि तुम्हालाही सांगतो कोणाच्या प्रचारात जायचं नाही अजिबात उद्यापासून. सभा नाही फेपा नाही काही नाही. ते नेता मंदिरात आला का आपण घरी जायचं, आणि तो घरी आला का आपण मंदिरात बसायचं. त्याला जर माणसं नाही भेटले ना त्याला करमत नाही, ते ऑटोमॅटिक ते अटॅक येऊन मरत आहे. काहीच म्हणायची गरज नाही. आम्हाला आपल्या लेकराला जे मोठं करणार नाही तो आपला नाही. काय समान नाही कोणाचा, कोणाचं काय बाप जात्याचं खात नाहीत आपण. कोणी काय 100 रुपयाचं तेल मीठ घेऊन देत नाही आपल्याला. आपला संसार आपल्यालाच करावा लागतो. रात्रंदिवस काबाड कष्ट करून आपले लेकर आपल्यालाच मोठी करावं लागते. काय गरज नाही कोणत्या नेत्याचे आणि फेत्याचे. ते खूप मोठे झाले. काय होतं यांच्याकडे 20-25 वर्ष होते, मोटरसायकल सुद्धा नव्हती. 2-2 कोटीच्या गाडीत हिंडायला लागले तुमच्या मताच्या जोरावर. आणि आपल्या लेकराला हुसा तोडायची वेळ आहे. तुमच्या लेकराचा तुम्ही हाताने वाटोळ करू नका. ते म्हणते विकास केला, काय उपकार केला का त्याला? मत नाही घेतले कोण. काही म्हणतात मला एवढेच बारो भरायचंय. मग तुका बर मध्ये येऊ का? एवढेच बारो भरायचंय तुला, मग कुठं जायचं? पुढच्या वर्षी कुठं जायचं? आणि तुला एवढेच 20 पुढं तरी जायचं म्हणून निवडून द्यायचं का? ते काय ठेका घेतलेला काय मराठी? एवढ्याच वेळेचं काय संबंध? एक जण तर म्हणला आरक्षणामुळे नोकऱ्या लागत नाहीत, मग तू होते सोडून तू कशाला घेऊन बसला? आपल्याला काय मिळायचं असलं की उलट सांगते, आणि त्यांना सगळं मिळतंय. मिळालंय सुद्धा आपल्याच जीवा. काय घाबरायची गरज नाही कोणाला. एखाद्याच गावात जास्त लोक असतात म्हणून दादागिरी करत असतात. आजूबाजूला सगळे गाव आपलेच आहेत. एखाद्या जिल्ह्यात लय मोठे असते, बाकीचे बाजूचे जिल्हे सगळे आपलेच आहेत. होऊ दे, आपल्याला कोणाच्या वाटा जायचं नाही, पण अन्याय आता सहन करायचा नाही. लेकर त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजेची काळजी घ्यायची. एकमेकाच्या मदतीला जायचं. इथून मग आपले जाती एकत्र नव्हतं, सगळ्याचं साधलं. कसलं यायचं ना आपल्याला घोडे लावून जायचं. आता नाही. आता माणूस ते उचलून नाही आला. ते मध्ये पोलीस 4 लाख पोर आले. ते म्हणल्या उठला आलोच नव्हतो, त्यांना बघायला आलतो. याला म्हणतात मराठ्याचा डर. आता एकजूट राहायचं असं, एकमेकाच्या मदतीला जायचं, एकमेकाला सहकार्य करायचं, आपल्या आपल्यात वाद नाही करायचे. आपली शक्ती आपल्या आपल्या तवयाला घालायची नाही. मी जिवंत आहे तोवर तुम्हाला टेन्शन नाही, धक्काच लागून देत नाही. आणि तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी ऐकत नाही, त्याची काळजी करायची नाही. फक्त फुटू नका. 2-3 कामं करा. तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं कल्याण होईल. आणि आपले लोक व्यसनापासून लांबतात. दारू पिऊ नका. व्यसनापासून सगळे लांबतात. आपली जातीने जर 2 कामं केले ना
आयुष्यासाठी लेकराला आरक्षण आणि व्यसनापासून लांब गेली तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांचे असणार. व्यसनापासून लांब जा. तुमच्या गावात घेतात का नाही मला नाही माहित. बरेच मी बरेच का काय कुणी काहीच म्हणा ना. उद्यापासून बंद करा. आपला समाज लय सुकर. माय काय बापाची नाही पेत तुम्ही, पण आपल्या संसारात सुख नाही. पाहुणे रावळे नीट बोलवणार. आपले मित्र आपल्यापासून तुटले, गाव आपल्यापासून तुटायला लागले. सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा घरी येईल हे सुद्धा लेकराला माहित नाही. त्यामुळे फक्त व्यसनापासून लांब जा. आपली जात सुधारली म्हणून समजा आणि ते बांधा टोकराची कमी करा. ते ठोकरू नका. दिवसभर गावात हिंडत असताना वेगळे खुरप घेऊन जातो बांध टोकरतो. काय टोकरी तरी 5-5 पिढ्या झाल्यात आपले लोक बोलावणार एकमेकाला. 2-2 फूट सोडून द्या नका. मारायला लागले तुम्ही. 8 महिने झाला आंदोलन सुरू आहे. पोलीस स्टेशनला एक बी केस नाही मराठीचे सध्या, एक पण. इतके मराठी आता एक झाले. आपल्या शक्ती व्हायलाच नाही घालायचं आपल्याला अजिबात. कारण नुसतं आरक्षण प्रश्न नाही आपल्या पुढे. आरक्षण जरी संपलं तरी अनेक संकट आपल्या लेकरापुढे. ते संकट तोडण्यासाठी आपल्याला एकजूट कायम ठेवायची अशी. मी बाकीचं बघतो, बाकीची काळजी नका करू. हे आरक्षण कसं देत नाही ते मी बघणारच. मी तर आत्ताच तयारी करतोय त्यांची. त्यामुळे तुमच्या एकीची भीती फक्त तुमच्या मताची भीती नाही, आता मताची सुद्धा भीती वाटली पाहिजे. नुसती एकी झाली म्हणून महाराष्ट्रात सगळा देश आहे सध्या. पुरा देश महाराष्ट्रात काम करतो. बाकीच्या राज्यात ते जातच नाही, फक्त महाराष्ट्रात आहे. आता मताची भीती वाटते. मी म्हणणार नाही तुम्हाला कोणाला पाडा कोणाला निवडणार. तुम्ही कोणाला द्या ना, पण असं पाडा नाही बारीनी. 5-1 पिढ्या तर त्याच्या घरातला कुणीच उभा नाही राहिला पाहिजे. त्याचा नातू म्हणला पाहिजे मग आपला आजा लय पाडील मराठीला. इतक्या ताकदीनं असं बटन सुरू करा सकाळी ते खाली गेलं वरच नाही आलं पाहिजे आपले. इतक्या ताकदीनं मराठ्यांनी ह्यावेळेस पाडायचं. कोणाला पाडा. मी काय म्हणतो याला पाडा त्याला मी काय करू आता. तुम्ही आणण्यास कसा केला. मराठी खवळेतच तितके त्यांच्या ध्यानात आला. आता दोन्ही पण ऐकत नाहीत मराठी. एकीना बी नाही मतानी नाही. आपण का थोडे काय 5.5-6 लाख हे. फक्त आपल्या शक्तीची जाणीव आपल्याला नव्हती. जाणीव असावं लागते. मी रायगड बिना चप्पलचा चढतो. मला माझी जाणीव आहे. मी चढू शकतो ही जाणीव झाली माझ्या संख्याला. मी इकडंच म्हणलं आपल्याला रायगड पायी चढायचं. लागल्या उशी लगी हे त्याला म्हणतात नको म्हणणार, हे त्याला म्हणतात तू नको म्हण. त्याला चाला लागेल ना माझ्या सगळं. रायगडच्या पायथ्याला गेल्यावर मी चालायला लागलं ना गपचीप चालायची वेळ आली. ते बी चढली. झाली की नाही शक्तीत जाणीव त्यांच्या तुलना त्यांना की आम्ही सुद्धा रायगड चढू शकतो. तसे आपल्या शक्तीची जाणीव ठेवा. आपण कमी नाहीये. फक्त आपण एक नव्हतो आणि एकमेकाच्या मदतीला जात नव्हतो. आता मदतीला पण जायचं. आपली बी शक्ती बाकीच्या पेक्षा कमी नाही. त्यांच्या अंगात रक्त आहे ना, आपल्या राखेल का. त्यांचे माणसं आहेत, आपण माणसाचे. ते जसे तसेच आपण पण येत. भ्यायचा काय संबंध आहे. काहीच गरज नाही कशाची. तुम्ही नुसतं एकजुटून उभा राहा. काहीच करायची गरज नाही. मी तर एकटाच होतो आधी. त्याला मोठी होतो. मी एकट्याने धाडस लावून आरक्षण ओबीसीतून मागायचं. माझ्याकडे कानात बोलायची ओबीसीतून नको. दंगली व्हायला मला होती. दंगली कस काय होत्याला आमचा हक्क आम्हाला मागायला. ते म्हणले ऐकत नाही. आता टिकले त्यांनी माझ्याकडून. आज तेच आरक्षण मिळालं. पुढे दंगा झाली का. पाठीमागच्या आठवड्यात 27 PSI झालेत आपल्या आरक्षणावर. ही ताकद आहे आरक्षणाची. 2 मुली आणि 2 मुलं उपजिल्हाधिकारी झाले आरक्षणाच्या जीवावर. एवढी ताकद आरक्षणात. तुम्ही 1 ते 2 वर्षात बघा केंद्रापासून राज्यापर्यंत
नुसते मराठ्यांचेच अधिकारी दिसणार आहेत तुम्हाला. आरक्षण यासाठी पाहिजे आपल्याला. त्यासाठी ते मिळवायचं. फक्त थोडं नेत्याची बाजू घ्यायचं कमी करा. त्याची बाजू घेतली का आपला कार्यक्रम लागतो. आपल्या लेकरांचं वाटलं होतं आता होऊ देऊ नका. आपल्या बापदाद्यांनी खूप कष्ट करून आपल्याला मोठं केलेलं आहे. खूप व्याजानं पैसे काढून आपले लेकरं शिकवलेले. त्यांना अधिकारी झाल्याला आपल्याला बघायचे. आणि मी तेवढं स्वप्न घेऊन बाहेर आरक्षण देऊन माझ्या मराठ्यांच्या करोडो लेकरांच्या अंगावर वर्दी चढलेले मला बघायचे. मला चालता सुद्धा येत नाही, इतके हाल आहेत माझे. मला डॉक्टरने 6 महिन्याचा आराम सांगितलेला, तरीही मी थांबत. या उपोषणामुळं माझं शरीर मला थोडं सुद्धा साथ देत नाही. कारण माझे काय हाल होते ते फक्त माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती. तरीही मी मागे सरकत नाही. मला माहिती आहे एक मरण मेला तरी चालेल, पण करोडो लेकरं सुखी होतील, ती करोडो लेकरं मोठे होतील. म्हणून ही संधी मला घालवायची नाही. मी सरकारला फुटत बी नाही, मॅनेज पण होत नाही. हे सरकारचं सगळ्यात मोठं दुखून आहे. त्यांनी सगळे डावं टाकलेत माझ्या विरुद्ध SIT सुद्धा नेमली त्यांनी, तरीही मी भेट नाही. मला माहिती आहे जेलला टाकतील मला. मी जेलला बसल सडल तिथं, पण तुमच्याशी कधीच गद्दारी नाही करणार. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही आहे. त्यांनी जे नाही ते डावं टाकले. मी त्यांच्या डावाला कधीच मागे सरकवलं नाही, सरकणार नाही. माझी फक्त तुम्हाला विनंती, मी मग आटत नाही. तुम्ही एकजूट फोटो देऊ नका. कारण हे आरक्षण आपल्याला मिळवायचं. माझं शरीर मला कसलंच साथ देत नाही. मी एक जबाबदारी तुमच्या खांद्यावरती देतोय आज. मी असं नसल मला नाही माहित. शेवटी शरीर आहे, कधी काय होईल माहित नाही. पण माझी जात लई दिवसानं एकत्र झाली, तिला आता फुटून देऊ नका. कारण खूप दशक झाले आपली जात एकत्र येत नव्हती. ही जात आता एकत्र आली, हिला फुटून देऊ नका. मी असं नसल तुमच्या, तरी पण माझी जात फुटू देऊ नका. कारण ही जात लय दिवसाने एकत्र झाली. सगळ्यांचं स्वप्न होतं ही जात एकत्र होऊ द्यायची. सगळ्यांचं स्वप्न आपण मोडलेलं आहे, पण जात एकत्र केलेली. आपले लेकर आपल्याला मोठे करायचे, तर आरक्षणामुळे आपले लेकर आता मोठे व्हायला लागले. त्यामुळे फुटू देऊ नका. कोण आपल्या आजूबाजूला नाहीये त्याचा शोध घ्या, त्याला समजून सांगा. राजकारण याच्यात करू नको, जात म्हणून एकत्र राहू आणि आपल्या लेकरांना आपण आरक्षण मिळवून देऊ. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय थांबत नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण घेऊन गोलाला टाकल्याशिवाय मी इंच सुद्धा मागे सरकणार नाही. शब्द माझ्याकडे. फक्त तुम्ही एकजूट फोटो देऊ नका. आपल्या पुढच्या गावात सुद्धा कार्यक्रम आहे आपला, बरेच कार्यक्रम राहिले. मला पुढेही जायचे. आरक्षण मिळाल्याच्या नंतर लांबरवाडीला पुन्हा मोठा कार्यक्रम आपण घेऊ. आता सगळे तुम्ही फोन करून आसपासच्या गावालाही सांगा. ते शेवटच्या गावात जिथं कार्यक्रम आहे तिथं सगळे या. तुम्ही सुद्धा सगळेजण त्या कार्यक्रमाला या. आपली एकजूट दाखवत चला. एकमेकाच्या साथीला उभा राहा. आपण आरक्षण मिळवणार आहेत. कोणी आडवं आलं तरी त्याची काळजी तुम्ही करू नका. आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. तुम्ही एकजूट राहा, एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिव.